स्मरण करतात समोर उभे राहतात ते आपले स्वामी. जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधी आपल्या मदतीला धावतात ते स्वामी. जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते स्वामी. आणि सुखदुःखाच्याही पलीकडील अंतिम सत्य म्हणजेच आपले स्वामी. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं एका छोट्याशा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज बघा, मी आपल्यासोबत एक छोटीशी आपल्या स्वामींची पूजा, जी पूजा मी गुरुवारच्या दिवशी करत असते, ती तुमच्यासोबत शेअर करते. नक्कीच ही पूजा तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला प्रसन्नही वाटेल, यात काही शंका नाही. बघा, ज्यावेळी आपण महाराजांच्या सेवेत येतो, महाराजांची सेवा करायला लागतो, त्यावेळी ती आपली इच्छा नसून महाराजांचीच इच्छा असते. महाराजांच्याच मर्जीने आपण त्यांच्या सेवेत आलेलो असतो. कुठेतरी महाराजांना आपले दुःख, आपली संकट संपवायचे असतात आणि हे कुठेतरी आपल्या मागच्या जन्मीचं पुण्य असतं की या जन्मी आपण महाराजांच्या सेवेत आहोत. बघा, या कलियुगात जो महाराजांच्या चरणांशी आहे त्याला कधीच दुसऱ्याचे पाय धरायची गरज किंवा वेळ महाराज येऊ देत नाहीत. जो महाराजांचे पाय धरतो त्याला दुसऱ्याचे पाय धरण्याची कधीही वेळ येत नाही, यात काही शंका नाही. तर बघा, ज्यावेळी आपण सेवा करत असतो त्यावेळी मनात कुठलीही शंका, कुठलीही कटुता मनात न ठेवता आपण निस्वार्थीपणाने, निशंकपणाने महाराजांची सेवा केली पाहिजे. आपल्याला अनुभव आला नाही, आपल्याला प्रचिती आली नाही म्हणून महाराजांची सेवा जी आहे ती मध्ये सोडू नये. बघा, या ब्रह्मांड नायकाचा हात ज्याच्या पाठीशी आहे त्याला कोणत्याच संकटाची कसली चिंता हो. बघा, महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे की उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. बघा, इतके सुंदर शब्द महाराजांनी रचले आहेत आणि या तारक मंत्राची ताकद तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. निशंक हो म्हणा, निर्भय हो म्हणा, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा, अतर्क्य अवधूत हे स्मरतृगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जे स्वामी अशक्य गोष्टीही शक्य करतात आणि त्या स्वामींच्या सेवेत जर आपण असू, कितीही मोठं तुमच्या आयुष्यामध्ये दुःख असू दे, त्या दुःखाला घाबरू नका. नक्कीच त्या दुःखाचं निवारण होणार आहे, यात काही शंका नाही. भले एखाद्या वेळेस एखाद्या भक्ताला लवकर अनुभव येतो, एखाद्याला उशिरा अनुभव येतो, पण ज्याच्या त्याच्या कर्मानुसार महाराज आपल्याला फळ देत असतात. महाराजांची एक माळ जर तुम्ही जपली तरीसुद्धा ती महाराजांच्या खात्यात जमा होत असते आणि त्याची परतफेड महाराज आपल्याला करत असतात. म्हणून महाराजांचा अनुभव आला नाही, प्रचिती आली नाही म्हणून तुम्ही स्वामी सेवा सोडू नका. निशंकपणाने स्वामींची सेवा करत राहा. महाराज वेळ आली की नक्कीच त्या सेवेचं फळ आपल्याला देत असतात. श्री स्वामी समर्थ.